देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहित नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेत्या असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता, रोहित पवारांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींची मतं घेऊन निवडून आलात, मग आता एखाद्या महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी द्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मागणी केली. नगरसेवक आमदार झाला नाही म्हणून, आमदार मंत्री झाला नाही म्हणून, चांगला विभाग न मिळाल्यानं मंत्री आणि मुख्यमंत्री पद नाही म्हणून मंत्री दुःखी, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती. नितीन गडकरींची राजकारणावर टीका. अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध होण्याआधी 28,000 नावं शेवटच्या क्षणी मतदार यादीमध्ये वाढवण्यात आली. दक्षिण नागपुरातील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा भाजप आणि निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम. प्रकाश आंबेडकर यांचं स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. यापुढे सगळ्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेस सह्यांची मोहीम राबवणार. 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाईल. वेतन वाढीसाठी आणि त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी साखर कामगारांकडून संपाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास 16 डिसेंबरपासून 2 लाख कामगार संपावर जाणार. लातूरमध्ये ढगाळ वातावरणाचा पिकावर परिणाम, पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, त्यामुळे केळी उत्पादक चिंतेत. सोलापुरात लसणाचे दर गगनाला भिडले, जवळपास 2,200 ते 3,500 प्रति क्विंटल लसणाचे दर. ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.